महाराष्ट्र कोकणात पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय, तर सांगली सोलापुरात आज पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातही अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। तालुक्यातल्या राळेरास गावात टरबुजाची बाग मातीमोल झालेली आहे। एकीकडे जिल्ह्यात तापमान 40 पार गेल्यामुळे फळपिकांना तग धरणं कठीण झालं होतं। आता अचानक आलेल्या या पावसानं टरबुजाची बाग आडवी झाली। अवकाळी पावसानं सांगली शहराला चांगलाच फटका बसला। सकाळपासून उन्हाचा तडाखा असताना अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलेला आहे। या वादळी वाऱ्याची तीव्रता एवढी होती की अनेक झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या। सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसलेला आहे, तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त झाल्या, तर काही ठिकाणी तयार झालेल्या द्राक्ष घडांसह द्राक्ष बागा कोसळलेल्या आहेत। पुण्यामध्ये उन्हानं तापमानाचा उच्चांक गाठलाय। पुढील 2 ते 3 दिवस तापमान स्थिर राहून त्यानंतर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे। वातावरणातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतोय। शहरात मंगळवारी 38 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। धुळे बाजार समितीत कांद्याला भाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत। केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेले 20% निर्यात शुल्क रद्द केलाय आणि त्यामुळे कांदा उत्पादकांच्या भाववाढीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। मात्र दर पुढील आठवड्यामध्ये वाढणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे। कर्नाटकातून येणाऱ्या आंब्यामुळे कोकणातील हापूस संकटात सापडला आहे। कर्नाटकी आंब्याची हापूस म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक होते आणि त्यामुळे बाजारपेठेत कोकणी हापूसची स्वतंत्र ओळख दाखवून तो वेगळा ठेवावा अशा सूचना व्यापाऱ्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे। लासलगाव बाजार समिती 5 दिवस बंद राहणार आहे आणि त्यामुळे कांद्याचे लिलाव देखील बंद राहतील। महिना अखेर असल्यामुळे 28 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत 5 दिवस बाजार समिती बंद राहणार आहे। बाजार समिती 5 दिवस बंद राहणार असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे। शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेनं मोठी घोषणा केली आहे। 31 मार्च पूर्वी कर्जफेडीवर 0% व्याज आकारलं जाणार आहे। बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 2024-25 या चालू वर्षातील पीक कर्जाची फक्त मुद्दल रक्कम जी आहे ती 31 मार्च 2025 पूर्वी भरल्यास 0% व्याजदर आकारण्यात येणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अकोला गावामध्ये 20 दिवसाआड 19 गावांमध्ये पाणी पुरवठा होत असल्यानं गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। या सर्व परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये पडसूल गावात पाणी टंचाईनं कहर केला आहे। पाण्यासाठी 2 महिन्यांपासून गावकऱ्यांचा अजब फतवा निघाला। या गावात फक्त 2 हंडे पाणी मिळणार आहे। तिसऱ्या हंड्यासाठी 100 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या समर्थनात सामाजिक संघटना पुढे आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर डॉक्टर थोरातांचं निलंबन रद्द करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आझाद हिंद संघटनेच्या महिलांचं 22 तारखेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाची दखल न घेतल्यामुळे आक्रमक महिलांनी पोलीस अधीक्षकांची गाडी काळे झेंडे दाखवून अडवली। यावेळेस पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली।
बीडच्या केज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांनी नागरगोजे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन पुकारलं। शिक्षकांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। पंढरपुरातील माढाच्या टाकळीमधील लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयाला चपलांचा हार घालून आंदोलन केलं। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी घरकुल त्यांना मंजूर झाले असून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। अर्ज नाही केलं तर आम्ही स्वतः कुठलाही गुन्हा दाखल झाला चालेल ग्रामसेवकला। आज या ठिकाणी स्टेशनचे अधिकारी कोण? धाराशिव जिल्ह्यातील कळंब मोहा येळशी राज्यमार्गाचं काम सुरू आहे, मात्र काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रस्ता चक्क हातानं उखडत असून महिन्याभरापासून काम अर्धवट सोडून देण्यात आलं आणि यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलंय। कामाचा दर्जा न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे।